मुळांना माहिती आहे, देवेंद्रजींना माहिती आहे, मिंदे गटाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्या पक्षाचे नेते आहेत वैभव नाईक यांना कालच आता ईडीचा ससेमिरा सुरू केलेला आहे. वारंवार गेले 5-6 वर्ष ही चौकशी सुरू आहे. त्या चौकशी मागचं कारण समजत नाही. त्या चौकशीला दिशा नाही. वैभव नाईक राजकारणामध्ये सक्रिय झाले, काही आंदोलनं करायला लागले की ताबडतोब त्यांना नोटीस येते. आम्हालाही येते, सगळ्यांनाच येते. आता अशा वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे की वारंवार विरोधी पक्षाच्या लोकांनाच लक्ष का घातलं जात आहे. आता काल मुंबई विमानतळावर आपल्याला माहीत असेल सोने तस्करीच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली. काय रवींद्र चव्हाण यांची जी युनियन तिथे घुसवली आहे त्यांनी, रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली. याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाहीत? तुम्ही शिवसेनेच्या युनियनला आव्हान देण्यासाठी तिकडल्या जे काय तोडफोड घुसखोरी केली, कुणीतरी एक योगेश आवळे म्हणून आहे, ही त्यांची सगळी गँग आहे. काय करतात पोलीस मुंबईचे, महाराष्ट्राचे? आणि उघडपणे हे दिसतंय मला की भारतीय कामगार सेना शिवसेना प्रणित तिथे मजबूतीनं काम करत असताना रवींद्र चव्हाण एखाद्या गुंडासारखे तिथे घुसतात. पंचतारांकित हॉटेलमध्ये, एअरपोर्टला धमक्या देऊन युनियन तोडतात. हे सगळे गुंड ते आहेत. ते काल त्यातले बरेच लोक हे सोने तस्करीमध्ये विमानतळावर त्यांना पकडण्यात आलेलं आहे. ह्याच्यावरती राज्याच्या गृहमंत्र्यांचं काय म्हणणं आहे का? याच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं काय म्हणणं आहे का? घोडेबाजार राहू द्या बाजूला. याच्यावर भाजपचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं काय म्हणणं आहे का? या गोल्ड स्मगलिंगचा, एअरपोर्टवरच्या गोल्ड स्मगलिंगवरती आपलं कंट्रोल राहावं म्हणून त्यांना तिथे युनियन पाहिजे स्वतःची. आता हे सूत्रधार, हे नवीन हाजी मस्तान कोण आहेत भाजपमधले, हे आम्ही सांगू का? विचारा रवींद्र चव्हाणांना. मुंबई विमानतळावरती जसं मुंद्रा बंदरावरती पोर्टवरती ड्रग्स येतं मोठ्या प्रमाणात, ते कोणाच्या ताब्यात आहे? तसं इथे मुंबई विमानतळावर सोनं चोरी आणि सोने तस्करीच्या सातत्याने घटना घडत आहेत आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक सामील आहेत. आम्ही वारंवार सांगत होतो. काल ती कारवाई झाली आणि या सगळ्या गोष्टी आता उघड होतील. राऊतसाहेब, इंडिया आघाडीची जी बैठक आहे त्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहात का फक्त तुम्हीच उपस्थित राहणार? नाही, बघा असं आहे की आधी बैठक 7 तारखेला होती, आज होती. आम्ही 7 तारखेला जाण्यासंदर्भात आमच्या चर्चा सुरू होती, पण ती बदलून अचानक 8 तारखेला केली. उद्या आमच्या पक्षाचे काही प्रमुख कार्यक्रम ठरलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही कळवलेलं आहे काँग्रेसच्या नेत्यांना की आम्ही जरी प्रत्यक्ष हजर राहिलो नाही